ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास आनंदच आहे असं कार्यकर्ते म्हणतायत। अजित पवारांचं नाव अबाधित राहील असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आम्ही पवार कुटुंबियांच्या मागे जोमानं उभं राहू असं देखील कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री होते काय अशी एक चर्चा आहे की सुनेत्रा वहिनींना आता उपमुख्यमंत्रीपद द्यावं का किंवा त्याच्यावरती चर्चा आहे। काही मंत्र्यांनी सुद्धा त्याची भावना व्यक्त केलेली आहे। आपल्या नक्की काय भावना आहेत या संदर्भातल्या? आम्हाला खरं तर बारामतीकरांना सगळ्यांना आनंदच असेल की सुनेत्रा वहिनी साहेबांना जर ते मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद जर दिलं तर म्हणजे सगळ्यांच्या भावना बारामतीच्या होईल की सुनेत्रा अजितदादा पवार हे नाव सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला भेटेल आणि बारामतीची विकासाची गडी पुन्हा एकदा बसेल व नागरिकांना ह्याच्यामधून कार्यकर्त्यांना दिलासा मिळेल। शेवटी वहिनींना जरी राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली तरी आदरणीय दादांचं नाव हे अबाधित राहील आणि निश्चितपणाने परत एकदा कार्यकर्ते जोमाने पवार कुटुंबियाच्या पाठीशी उभा राहतील। तुमच्या काय भावना आहेत? आता सुनेत्रा वहिनींकडे ही जबाबदारी यावी अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। उपमुख्यमंत्री त्यांना करावं असं देखील चर्चा सुरू होते। काय वाटतं? नक्कीच वहिनींना ती संधी मिळावी। आपण पाहतोय खरं तर सुनेत्राताई पवार यांना जर का उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अजितदादा पवार हे नाव जे आहे ते पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला ऐकायला मिळेल अशाच भावना ज्या आहेत ते सर्व कार्यकर्ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती।